हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 94वी कथा आपण ऐकतोय. श्री प्रेम माधुरीबाईजी यांची. त्याचा आता दुसरा भाग आपण ऐकूया. धनवंतीबाई हे प्रेम माधुरीबाईंचं मूळ नाव होतं. त्यांच्या सासरचे माणसं असोत किंवा माहेरची माणसं असोत, संपन्न होती, सुशिक्षित होती त्या काळातल्याप्रमाणे आणि चांगली पण होती तशी वास्तविक. पण ती सामान्य माणसी संसारी माणसं होती. त्यांना धन्वंतीबाईचं हे दिवसभर या कृष्ण भक्तीमध्ये बुडून राहणं, गुरुदेवांच्या सत्संगाला जाणं, सतत जप पूजा करणं हे काही मान्य होत नसे आणि त्याचा राग येत असे. त्यामुळं दोन्हीही घरी आता आपल्याला आपल्या भक्तीला पोषक असं वातावरण नाही, तर आपण वृंदावनमध्ये कायमचं राहण्यासाठी जावं असा त्यांनी निश्चय केला आणि त्याला त्या प्रेमळ म्हणजे त्या प्रेमात पडलेल्या युवतीच्या घटनेचं कारण झालेलं होतं, हा निश्चय दृढ होण्यासाठी. मग त्यांनी असा मनात निश्चय जरी केला तरी बोलून कोणाला दाखवलं नाही. त्या वृंदावनातलं दर्शन करून परत येणार अशा सांगण्याप्रमाणे असं सांगून वृंदावनला गेल्या आणि मग त्या परत आल्याच नाहीत, तिथेच राहू लागल्या. तिथे जुगल घाट या भागामध्ये मुकुटवाल्यांच्या घरामध्ये भाड्यानी त्या राहू लागल्या आणि भजन भक्ती करू लागल्या. श्री रूप माधुरीजी म्हणजे त्यांचे मावस भाऊ, ज्यांनी या पथावरती त्यांना आरूढ केलेलं होतं, ते पहिल्यांदा यांच्या आधीच तिथे वृंदावनला कायमचं राहण्यासाठी म्हणून गेलेले होते. त्यांनी वैराग्य वेशही घेतलेला होता आणि तेही जुगलघाट येथेच राहत होते. काही दिवसांनी धन्वंतीबाईंनी त्यांच्याकडून वेश घेतला आणि वेश नाव झालं श्री प्रेम माधुरीबाई. प्रेम माधुरीबाई यांनी वृंदावनमध्ये कायमचं राहायला येण्यासाठी तिथल्या आपल्या खर्चाची अशी काही व्यवस्था केलेली नव्हती, कारण ते घरी सांगितलेलंच नव्हतं आणि त्यामुळं त्यांना स्वतःबरोबर विशेष काही असं धन पण फार मोठं आणता आलेलं नव्हतं. तरीसुद्धा त्यांच्याजवळ थोडंसं सोनं होतं, कारण त्या विधवा झाल्यानंतर त्यांच्या नणंदेने त्यांना सोन्याच्या बांगड्या हातात घातलेल्या होत्या, त्या त्यांच्या अंगावरच होत्या. आता आपण जर संन्यास घेतलाय तर ही पूर्वाश्रमीची स्मृती तरी आपल्याला जवळ ठेवण्याचा काय अधिकार आहे, अशा विचाराने त्या बांगड्या आपण विकाव्या आणि त्यांनी वैष्णव सेवेसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटू लागलं. तसा त्यांनी निश्चय केला. त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे शुक संप्रदायाचे गुरुबंधू आणि गुरुभगिनी हे नेहमी वृंदावन येथे राहायला येतात, पण त्यांच्या नावाने केलेली अशी काही कुठलीही राहण्याची अशी व्यवस्था तिथं नाही आहे, एखादं ठिकाण असं नाही आहे. त्यांच्या सगळ्यांच्यासाठी हक्काने राहता येईल असं उपयुक्त स्थान नाही आहे. या प्रेममाधुरीबाईंनी आपल्या बांगड्या विकल्या आणि त्या पैशातून दोसायत मोहल्ला इथे एक जमीन खरेदी केली. मग त्यांचे गुरुबंधू भगिनी यांनी हळूहळू त्या जमिनीवरती एक एक खोल्या बांधल्या. अशा प्रकारे एक आश्रम तयार झाला आणि तेच स्थान आज शुकभवन या नावाने प्रसिद्ध आहे आणि वृंदावनातील शुक संप्रदायाचं ते एक प्रमुख स्थान आहे. तिथेच या प्रेममाधुरीजीबाई एका खोलीमध्ये राहू लागल्या. अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था तर झाली, पण रोजचा जो काही एक कपडा लत्ता खाणं पिणं याचा सामान्य खर्च असतो, त्याची काही निश्चित अशी व्यवस्था नव्हती. खरं तर प्रेममाधुरीबाई जी असो, नाहीतर अशा प्रकारे जीवन जगणारे कुणीही असो, त्यांचा स्वतःचा खर्च किंवा स्वतःच्या गरजा ह्या अतिशय कमी असतात, पण त्याला सुद्धा पैसा लागतोच ना. त्या प्रेममाधुरीबाई जी यांच्या बहिणीचे मिस्टर होते, ते जयपूर स्टेटमध्ये मंत्री होते, चांगल्या पदावर होते. ते कधीतरी इथं ह्यांना भेटायला येत आणि त्यांच्या मनामध्ये ह्यांच्या ह्या भक्तिभावाबद्दल आदर होता. म्हणून आपल्या घरातल्या संपत्तीतला काही एक हिस्सा मी तुला देतो, म्हणजे तुझ्या जेवणा खाण्याची राहण्याची व्यवस्था होईल असं ते म्हणाले. पण प्रेममाधुरीबाईंनी हा प्रस्ताव काही स्वीकारला नाही.
त्या म्हणाल्या, की जर मी संसार सोडून दिलेला आहे, तर त्या संसारातील कुठल्याही एखाद्या गोष्टीकडे मी का बरं एक सहारा म्हणून पाहावं? ज्याच्या भरोश्याने मी वृंदावन येथे आलेली आहे, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि खरोखरी श्रीकृष्णाने कधीही त्यांना उपास घडू दिला नाही किंवा गरजेची कुठलीही वस्तू त्यांना कमी पडू दिली नाही. एवढंच नव्हे, तर आपल्या गुरूंच्या, आचार्यांच्या तिथीवरती जो काही उत्सव किंवा वैष्णव सेवा यांचं त्या आयोजन करीत असत, त्यालासुद्धा धन आणि सेवा करण्यासाठी लोक हे आपोआप गोळा होत असत. प्रेममाधुरीबाई ह्या नित्य यमुना स्नान करत आणि स्वतःच्या हाताने जात्यावरती धान्य दळून पीठ तयार करत, रोजचं ताजं आणि त्याचा स्वतः अगदी सोवळ्याने स्वयंपाक करून त्याचा आपल्या देवाला नैवेद्य दाखवत असत आणि तोच प्रसाद त्या सेवन करत असत. त्यांचे एक गुरुभाई होते, त्यांचं नाव होतं मूलचंदजी. ते सुद्धा वृंदावन येथे राहून भजन करू लागले. त्यांना ह्या बाईजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि एकंदरीत त्यांच्या भक्तीचा अतिशय आदर होता. बाईजींच्या व्यक्तिमत्त्वाने ते खूप प्रभावित झालेले होते. त्यामुळे बाईजींकडून त्या ते बऱ्याचसा काही उपदेश घेत असत. एकदा बाईजींनी त्यांना, "तुम्ही पण आता तर सगळा संसार सोडून आलाय, तर संन्यास वेश घ्या," असं सांगितलं. तेव्हा हे मूलचंदजी म्हणाले, की "मी वेश घेईन तर तो तुमच्याकडूनच घेईन आणि कुणाकडून नाही." पण दैन्यभावाची मूर्ती असलेल्या बाईजी या कुणालाही दीक्षा किंवा वेश देत नसत. आपला तो अधिकारच नाही असं त्यांना वाटत असे. त्यामुळे या मूलचंदजींना सुद्धा आपण दीक्षा द्यावी किंवा वेश द्यावा हे त्यांनी काही कबूल केलं नाही. पण पुढे त्यांचे गुरु श्री सरस माधुरीजी यांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन त्यांना आज्ञा दिली, की तूच ह्याला वेश दिला पाहिजेस. तेव्हा विवश होऊन त्यांना वेश देणं भाग पडलं. त्या वेशाचं नाव झालं श्रीमती शरणजी. त्यामुळे मूलचंदजी आता श्रीमती शरणजी झाले. श्रीमती शरणजी यांना वेश जेव्हा दिला आणि ते जेव्हा त्या पिवळ्या वस्त्रामध्ये त्यांच्या समोर येऊन उभे राहिले, तेव्हा त्यांच्या ठिकाणी श्री श्यामाचरणदासजी यांचं त्यांना साक्षात दर्शन झालं. हे श्यामाचरणदासजी हे शुक संप्रदायातील एक मोठे संत आहेत. आता त्यांच्या मनात जो दैन्यभाव आणि सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची त्यांची जी वृत्ती होती, त्याला पोषक अशीच ही घटना होती. गुरुदेवांवरती तर त्यांची अनन्य निष्ठा श्रद्धा होतीच, पण सर्व प्राणीमात्रांमध्ये गुरुदेवांचाच अंश किंवा परमेश्वराचंच अधिष्ठान आहे, असं त्यांची अगदी निष्ठा होती आणि सर्वांना त्या पूज्य समजत असत. मग एखादा एखादा प्राणी असो किंवा एखादी त्या वृंदावनातली वृक्षवल्ली असो, सर्वांकडे त्या अशाच दृष्टीने पाहत असत. त्यामुळे स्वतः शिष्य म्हणून ज्याला स्वीकारलं, स्वतः ज्याला दीक्षा दिली, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना असं दर्शन होणं, हे त्यांच्या भावाला पुष्टी करण्यासारखंच होतं. बहुतेक त्यांच्या ह्या भावाचा स्वीकार करून त्याची पुष्टी करण्यासाठीच श्री श्यामचरणदासजी यांना त्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं असावं. ते दर्शन जेव्हा झालं, तेव्हा प्रेममाधुरीबाईजी यांनी श्रीमती शरणजी यांना साष्टांग दंडवत प्रणाम केलेला होता. प्रेममाधुरीबाई एकदा अशा प्रकारे शुकदेव यांचं साक्षात दर्शनसुद्धा मिळवलेलं होतं, त्यांनी मिळालं होतं. म्हणजे त्या कृपा करून शुकदेवजी यांनी त्यांना दर्शन दिलेलं होतं. श्रीमती शरणजी आणि त्या स्वतः शुक संप्रदायातल्या अन्य भक्तांबरोबर एकदा शुकताल इथे दर्शन करण्यासाठी गेलेल्या होत्या. श्री शुकदेवजी यांनी श्री श्यामचरणदास महाराजांना ज्या ठिकाणी दर्शन दिलं, दीक्षा दिली आणि जिथे श्री शुकदेवजी यांचं मंदिर आहे आणि शुक संप्रदायाचा एक मोठा गुरुद्वारा आहे, तिथे हे सर्व दर्शनासाठी गेलेले होते. शुकदेवजींच्या मूर्तीचं दर्शन करून जेव्हा हे सगळेजण परत येत होते, तेव्हा मार्गामध्ये
प्रेममाधुरीजी बाई आणि श्रीमती शरणजी या दोघांनाही एकाच वेळेला एकाच क्षणी शुकदेवजी यांचं साक्षात दर्शन झालं. त्यांचं ते तेजस्वी रूप पाहून क्षणभर भावविभोर अवस्थेमध्ये दोघेही असे स्तब्ध झाल्यासारखे एकटक पाहत उभे राहिले. बाकीच्या लोकांना जे त्यांच्याबरोबर होते त्या लोकांना मात्र काही दर्शन वगैरे होत नव्हतं. त्यामुळं हे असे काय कुठेतरी बघत विस्फारलेल्या डोळ्यांनी नमस्कार केलेल्या अवस्थेमध्ये असे मूर्तीसारखे उभे आहेत ते काही त्यांना कळेना. त्या भावावस्थेतनं जेव्हा ते दोघं बाहेर आले तेव्हा या बाकीच्या लोकांना समजलं की त्यांना शुकदेवजींनी साक्षात दर्शन दिलेलं आहे. यापुढे श्रीमती शरणजी हे आता नित्य बाईजींच्या सेवेमध्ये राहू लागले. ते स्वतः देवासाठी स्वयंपाक करत असत आणि बाईजी ह्या पूजा अर्चा करून त्याचा नैवेद्य दाखवत असत. नैवेद्य दाखवत असताना त्या प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणि तो आपल्या हातून नैवेद्य स्वीकारतो आहे अशा भावना करत असत. त्यामुळे जो प्रसाद बनवलेला असे, जे अन्न बनवलेलं असे, त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल, काही कमी असेल, तर त्या भावनेमध्ये त्यांना त्याची आपोआप जाणीव होत असे. कधी नैवेद्य दाखवून झाल्यावरती त्या म्हणत त्या श्रीमती शरणजींना की आज तुम्ही खिरीमध्ये साखर घालायला विसरलेला होतात. कधी म्हणत की आज भाजीमध्ये मीठ खूप पडलं होतं, त्यामुळे राधाराणीने भाजी खाल्ली नाही. आता जेव्हा त्या नैवेद्य दाखवत आणि मग त्यांना हे कळे तेव्हाची गोष्ट वेगळी. पण कधी कधी नैवेद्याचं ताट समोर आलं की त्याच्यामधली त्रुटी लगेचच त्यांच्या लक्षात येई आणि मग ते श्रीमती शरणजी यांना पुन्हा काहीतरी दुसरा स्वयंपाक करायला सांगत असत. त्या जेव्हा वृंदावनला आल्या त्याच्यानंतर गोपाल मंत्राचं त्यांनी विधिपूर्वक अनुष्ठान केलेलं होतं आणि तेव्हापासून ह्या भावनेमध्ये त्यांचा अभिनिवेश वाढला. म्हणजे एक प्रकारची सिद्धी त्यांना प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारचे अनुभव येत असे. संतांची आपली एक दुनिया, भावविश्व हे खूप एक वेगळंच असतं सगळ्यांच्या पेक्षा आणि त्याच्यामुळे एकमेकांना संपर्क करण्यासाठी त्यांना टेलिफोन किंवा मोबाईलसारखी काही कुठल्या गोष्टीची आवश्यकता लागत नाही. कुणाच्याही सांगण्याशिवाय आणि कुठल्याही उपकरणाशिवाय त्यांना आपल्या संत मित्रांचा, मैत्रिणींचा सगळा वृत्तांत कळत असतो. ते कुठे आहेत किंवा ते आता येणार आहेत हे त्यांना आधीच समजत असतं. वृंदावनमध्ये सख्यरसाचे सिद्धसंत श्री ग्वारिया बाबा यांना सुद्धा अशा प्रकारेच प्रेममाधुरीबाईजी यांचा पत्ता लागला आणि ते त्यांच्याकडे येऊ लागले. आपल्याला माहित आहे की श्री ग्वारिया बाबा हे सख्यरसाचा एक अद्भुत नमुना होते आणि फार खोडकर अशा त्यांच्या लीला असत. जसं श्रीकृष्ण खोडकर तसेच हे ग्वारिया बाबा सुद्धा अतिशय खोडकर होते. एकदा असं झालं की शरद पौर्णिमेचा उत्सव या प्रेममाधुरीबाईजी यांच्याकडे होता आणि त्या उत्सवासाठी ग्वारिया बाबा तिथे आलेले होते. पूजेची तयारी वगैरे, पूजा वगैरे झालेली होती आणि भोजनाची किंवा भोगाची जी सामग्री असते ती सगळी एक एक आणून देवाच्या समोर ठेवणं हे काम चालू होतं. तेवढ्यात ग्वारिया बाबा तिथे आले. अजूनही देवाला काही नैवेद्य दाखवलेला नव्हता, तरी सुद्धा त्या थाळीतला एक लाडू त्यांनी घेतला आणि आपल्या तोंडामध्ये तो टाकला आणि श्रीकृष्णाला अंगठा दाखवून, वेडावून दाखवून ते तिथून निघून गेले. त्यांच्या ह्या अशा लीला प्रेममाधुरीबाईजींच्या परिचयाच्या होत्या. त्यांचा सख्यभाव परिचयाचा होता आणि त्याचं त्यांना नेहमी कौतुकही वाटत असे. सिद्ध गौरांगदास बाबाजी हे सुद्धा या प्रेममाधुरीबाई यांच्यावरती अतिशय प्रेम करत असत. गौरांगदास बाबाजींची कथा कुठेही असो, त्या वारंवार त्यांच्या कथेसाठी जात असत. जर त्यांची कथा कुठे चालू नसेल तर ते रमण रेती येथे त्यांच्या आश्रमामध्ये असत. तिथे सुद्धा मग ह्या प्रेममाधुरी जीबाई त्यांचा सहवास मिळवण्यासाठी जात असत. एकदा गौरांगदास बाबाजींच्या आश्रमामध्ये कुठल्या तरी एका उत्सवासाठी प्रेममाधुरीबाई
आणि श्रीमती शरणजी यांना आमंत्रण दिलं गेलेलं होतं. उत्सव संपला सगळा आणि मग कोणा एका शिष्याने वैष्णवांचं तीर्थ या बाबाजींना आणून दिलं. बाबाजींनी स्वतः थोडं घेतलं आणि थोडं या दोघांनाही दिलं. दोघांनीही ते अतिशय मोठ्या श्रद्धेने प्राशन केलं. थोड्या वेळानंतर ते जेव्हा आश्रमातून आपल्या ठिकाणी निघालेले होते, तेव्हा एका आनंदमय मस्तीचा अपूर्व असा त्यांना अनुभव आला. दुसऱ्या दिवशी ते जेव्हा गौरांगदास बाबाजी यांना भेटायला गेले, तेव्हा ही घटना या दोघांनीही त्यांना सांगितली. बाबाजी त्यांना वर्णन करून सांगू लागले, त्याचं गम्य सांगू लागले. हे पहा, एक असतो प्रसाद, तो ठाकूरांच्या समोर भोग ठेवला जातो, त्याला म्हणतात प्रसाद. दुसरा असतो महाप्रसाद, जो अत्यंत प्रेमभावाने तयार केलेला असतो एखाद्या संताने आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी तो नैवेद्य प्रभूला दाखवलेला असतो आणि प्रभूसुद्धा सूक्ष्म रूपाने तो पदार्थ किंवा तो नैवेद्य खात असतात. आणि तिसरा असतो शीतप्रसाद, अर्थात या अशा प्रकारचं प्रसादाचं सेवन म्हणजे देवाला दाखवलेल्या नैवेद्यातला प्रसाद संत स्वतः प्राशन घेतात आणि त्यातला काही प्रसाद जेव्हा ते तुम्हाला देतात, त्या प्रसादाला म्हणतात शीतप्रसाद आणि त्या प्रसादाचं ग्रहण केल्यानंतर असे दिव्य आणि अलौकिक अनुभव हे शिष्यांना येत असतात. श्री गौरांगदास बाबा सुद्धा कधी कधी फिरत शुकभवन येथे येत. त्यांची कधी कधी तिथे कथाही होत असे. त्या शुकभवनाच्या अंगणामध्ये एक कडुनिंबाचं झाड होतं आणि त्या कडुनिंबाच्या झाडाखाली बसून हे गौरांगदास बाबाजी कथा सांगत असत. त्यांच्या कथेमध्ये इतका अपूर्व आणि स्वर्गीय असा प्रेमरसाचा वर्षाव होत असे की त्या वर्षावामध्ये श्रोते भिजून चिंब होत असत. त्या कथेमध्ये, त्या रसामध्ये इतकं आकर्षण होतं की मनुष्य काय, प्राणी पक्षी सुद्धा त्या कथेला येऊन बसत असत आणि आकर्षित होत असत. दाऊजी की बगीचा येथे आपल्याला मागच्या कथेत आपण ऐकलेलं आहे की पंडित रामकृष्णदास बाबाजींच्या उपस्थितीमध्ये गौरांगदास बाबाजींनी कथा सांगितलेली होती. त्या कथेमध्ये नेहमी एक अजगर येत असे. तो त्या आश्रमाच्या कुंभीच्या भिंतीवरती बसत असे आणि असं तोंड त्याचं गौरांगदास बाबाजींच्याकडे असे आणि तो त्या गौरांगदास बाबाजींच्याकडे पाहत तिथे बसून ती कथा पूर्णपणे ऐकत असे आणि नंतर शांतपणे निघून जात असे. या शुकभवनमध्ये सुद्धा एका म्हणजे त्यांच्या कथेमध्ये जेव्हा जेव्हा गौरांगदास बाबाजींची कथा होई त्या वेळेला एक मोर नेहमी येत असे आणि कथेचं मंगलाचरण सुरू झालं की तो मोर काय करायचा, तर जिथं हे बसलेले असतील त्याला तख्त म्हणतात. म्हणजे कथा करणारा कथाकार जिथं बसतो त्याला तख्त म्हणतात, आपण व्यासपीठ म्हणतो ते. आणि जे समोर श्रोते बसलेले असतील श्रोते, त्या सर्वांना तो प्रदक्षिणा घालत असे. मग काही वेळेला ज्यांना हे माहीत नाही ती लोक त्या मागच्या भिंतीला पाठ लावून बसलेली असत. मग गौरांगदास बाबाजींना कथा सुरू करण्याच्या आधी त्या लोकांना पुढे सरकून बसा आधी आत्ता असं सांगावं लागत असे. कथेचं मंगलाचरण सुरू झालं की तो मोर सगळ्यांना प्रदक्षिणा घालत असे आणि मग त्या व्यासपीठाच्या समोर अंगणामध्ये जी एक कंपाऊंडची भिंत होती त्याच्यावरती जाऊन बसून तो पूर्ण कथा ऐकत असे आणि कथा झाली की मग तो उडून जात असे. अशा प्रकारे ह्या गौरांगदास बाबाजींच्या कथेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आता यापुढील कथा आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरिओम.